चला वॉरेन बफेटच्या गुंतवणुकीचे 7 सोपे नियम जाणून घेऊया. ही गोष्ट सुरू होते एका 10 वर्षांच्या मुलापासून, जो घोड्यांच्या शर्यतीनंतर रेसट्रॅकवर जायचा. तो तिथे फेकलेल्या तिकिटांमध्ये जिंकलेली तिकीटं शोधायचा, जी लोक चुकून फेकून द्यायचे. यातूनच आला नियम पहिला, खूप शिका. बफे आजही रोज 5-6 तास वाचतात, कारण खरं कंपाऊंडिंग ज्ञानाचंच होतं. पण फक्त ज्ञान पुरेसं नाही, हेच 7वीच्या मुलांनी सिद्ध करून दाखवलं. या मुलांच्या पोर्टफोलिओनं मार्केटमधल्या मोठ्या तज्ज्ञांनाही हरवलं. पण हे झालं कसं? त्यांचं गुपित होतं नियम दुसरा, जे समजतं त्यातच गुंतवणूक करा. त्यांनी फक्त सोपे व्यवसाय निवडले. ठीक आहे, पण मग अशा कंपन्या शोधायच्या कुठे? यातूनच येतो आपला पुढचा नियम. नियम तिसरा, छोट्या कंपन्यांमध्ये मोठी वाढ शोधा, कारण त्यांच्यात 10 पट वाढण्याची क्षमता असते. पण मग आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा किती कंपन्या असाव्यात? नियम चौथा, फक्त तेवढेच स्टॉक ठेवा ज्यांची माहिती ठेवू शकाल. साधारणपणे 8 ते 15 कंपन्या. खरं तर बफे म्हणतात यशस्वी होण्यासाठी फक्त एवढ्या कंपन्याही पुरेशा आहेत. त्यांच्या मते आयुष्यात यशस्वी व्हायला फक्त 3 चांगल्या कंपन्या शोधणंही पुरेसं आहे. पण मग या उत्तम कंपन्या सापडतात कुठे? अनेकदा उत्तर आपल्या आजूबाजूलाच असतं. नियम 5वा, प्रॉडक्ट आवडलं तर स्टॉकही आवडू शकतो. पीटर लिंच यांनी हेच केलं. हेच भारतातही दिसतं. रॉयल एनफील्ड किंवा ब्रिटानिया आवडत्या प्रॉडक्ट्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. आता येतो नियम 6वा, आणि हा खूप महत्त्वाचा आहे. मार्केटला टाईम करण्याचा प्रयत्न करू नका. लक्ष मार्केटच्या चढउतारावर नाही, तर कंपनीच्या बिझनेसवर ठेवा, कारण स्टॉकची किंमत बिझनेस सोबतच वाढते. आणि आता शेवटचा नियम, कंपनीची खरी आर्थिक ताकद कशी तपासायची हे यात कळेल. नियम 7वा, फ्री कॅश फ्लो महत्त्वाचा आहे, कारण कंपनीचा रिपोर्ट केलेला नफा फसवा असू शकतो. उदाहरणार्थ रिलायन्सने प्रचंड नफा दाखवला, पण त्यांचा कॅश फ्लो मात्र निगेटिव्ह होता. हे कसे शक्य आहे? कारण रिपोर्टेड नफ्यात असे पैसेही असतात जे कंपनीला अजून मिळालेले नाहीत. फ्री कॅश फ्लो म्हणजे सर्व खर्च भागवून कंपनीच्या हातात उरलेला पैसा. हीच खरी कमाई आहे. चला तर मग या 7 नियमांची पटकन उजळणी करूया. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की रोजच्या वापरातलं असं कोणतं प्रॉडक्ट आहे जे एका उत्तम कंपनीचं आहे पण आपल्या लक्षात आलेलं नाही.